नमस्कार मैत्रिणींनो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, इथं मी घेतलेली वाकट अगदी मस्त निसून चिरून अशी पाण्यात भिजत टाकलेली आणि थोडीशी धुतलेली बी. हे बघा, पूर्ण त्याचा सोनेरी वरचा कलर असतो तो पूर्ण असा काढायला लागतो. पहा, त्या खवल्या असतात सोनेरी कलरच्या, अजूनही थोड्या राहिलेल्या आहेत. त्याच्यामुळं मी पुन्हा एकदा त्या पाण्यात अशा स्वच्छ हे करून ठेवलेल्या आहेत भिजवत. हे बघा, अशा पद्धतीने मग आपण पुन्हा नंतर धुवून घ्यायच्यात त्या. चला आता हे साईडला ठेवून देऊया. इथं वाटणाची तयारी. इथं कांदा घेतला आहे, लसूण घेतला आहे, टमॅटो घेतला आहे, पुन्हा कोथिंबीर, ओलं खोबरं आणि काळे तीळ. वाकटीच्या कालवणाला काळे तीळ आवर्जून घाला. आता इथं कांदा आणि खोबरं ह्या दोन्ही गोष्टी मी टाकून देणार आहे. पहा मैत्रिणींनो, कारण की कांदा बी ओला आहे आणि खोबरं बी ओलं आहे, त्याच्यामुळं दोन्ही सोबत घालणार आहे. आपल्याला आधी हा मसाला पूर्ण परतून घ्यायचा आहे. थोडंसंच तेल टाकून हा मसाला परतायचा बरं का, जास्त तेल टाकायचं नाही की तव्यात तेल शिल्लक नाही राहिलं पाहिजे. अशा मापात टाकायचं आहे आपल्याला. पहा, आता मी मैत्रिणींनो तेल टाकून दिलेलं आहे. आता आपण एकदा हे पूर्ण असं हलवून घेऊया. पहा, कांदा बी असा फोडून घ्यायचा आणि कांदा लगेच मोकळा होतो. पहा, त्याच्यात आपण जसा हलवू तसा ते मोकळा होतो. मस्तपैकी आता हे वाटण मैत्रिणींनो आपल्याला परतून घ्यायचं आहे बरं का, अगदी चांगल्या पद्धतीने. मसाला थोडा परतला की भाजी बी अगदी छान लागते. हे बघा, कांदा खोबरं अगदी दोन्ही छान परतत आले. आता मी त्याच्यानंतर टाकणार आहे टमॅटो, लसूण हे पूर्ण टाकून घेणार आहे. टमॅटो बी आपल्याला मस्त असा परतून घ्यायचा आहे. पहा मैत्रीण, थोडीशी वेगळी पद्धत आहे. अशा वेगळ्या पद्धतीने तुम्ही नक्कीच भाजी करून पहा. कधीतरी अशी थोडीशी वेगळी पद्धत वापरायची. आता मी टाकणार आहे इथं धनेसुद्धा मी परतून घेणार आहे. पहा, कारण की धने हे शेवटीच घालायचे बरं का. त्याच्यानंतर आपले काळे तीळ हे सुद्धा नंतर शेवटी टाकायचे, कारण की हे साधारण आपल्याला परतायचे, जास्त नाही. जास्त परतले तर आपले धने आणि काळे तीळ करपतील. पूर्ण मसाला मी असा हलवून घेते. पहा, आता मसाला अगदीच बारीक वाटून घेऊया. तोपर्यंत इकडं पुढची तयारी. गॅसवर कढई ठेवून कढईमध्ये मी तेल टाकलेले पाहू शकता. बघा, किती स्वच्छ अशी वाकट मी धुवून घेतलेली आहे मैत्रिणी. अजिबात कसाच वास येणार नाही आहे. चला आता तेलात थोडीशी जिरी मोहरी टाकूया आपण. जिरी मोहरी छान तडतडली तर त्याच्यानंतर लगेच वाकट टाकून द्यायची. हे वाकटीचे तुकडे आपल्याला अगदीच मस्त असे परतून घ्यायच्यात बरं का. पूर्ण त्याचा कच्चापणा जास्तवर आपल्याला परतायच्यात. चांगले परतून घेतले की त्याची चव आणखीनच छान लागते. आणि कधीही वाकटीचे तुकडे हे चांगले परतून घ्यायचे मैत्रिणी. त्याच्यानंतर थोडासा टमॅटो हा फोडणीला टाकते मी. पहा, आता तुम्ही टमॅटो घालता का नाही, पण टमॅटो घातल्यावर बी अगदी छान चव येते. पाहू शकता कांदा वाकट टमॅटो अगदी छान परतला आहे. त्याच्यानंतर मी देणार आहे वाटण टाकून. वाटण अगदी मस्त आपल्याला आता हलवून घ्यायचे तेलामध्ये. त्याच्यानंतर हे बघा, मसाले टाकून दिलेत. हळद, धना पावडर, मटण मसाला, बेडकी मिरची पावडर. त्याच्यानंतर घरचा काही मसाला टाकणार आहे बघा, थोडासा, जास्तही नाही टाकणार, कारण की भाजी आपल्याला तिखट नाही बनवायची मैत्रिणी. जास्त तिखट एवढं असलं की जास्त कोणी खात नाही आहे, त्याच्यामुळं मी तिखट थोडं कमीच बनवते. आणि तुमच्या घरात जर खात असलं तर तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर मी कोथिंबीर टाकणार आहे. पहा, कोथिंबीरही चांगली मिक्स करून घ्यायची. आता आपल्याला किती भाजी बनवायची त्यानुसार आपल्याला त्याच्यात पाणी ओतायचे बरं का मैत्रिणी. मी इथं 4-5 जणांची भाजी बनवणार आहे. चवीपुरतं मीठही टाकले, पाहू शकता. आता हे पूर्ण सगळं मिक्स करून घेणार आहे. बघा, आपण मीठ वगैरे टाकलेलं आहे. आणि आता पाणी ओतणार आहे. पहा,
हे बघा, अगदी 4 माणसांना पुरून उरेल एवढी भाजी मस्त उकळलेली आहे मैत्रिणींनो. व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक, एक सबस्क्राईब करा. अगदी छान मस्त तर्री आलेली आहे, पाहू शकता तुम्ही. आणि भाजी बी खरंच खूप छान झालेली आहे मैत्रिणींनो, पाहू शकता. वाकटीची भाजी, वाकटीचा रस्सा आणि भाकर खरंच खूप छान लागते. एकदा मैत्रिणींनो अशा पद्धतीने करून पहा. आणि जर तुम्हाला आवडली तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. पहा काय सुंदर तर्री आलेली आहे. थंबनेल तुम्ही पाहिलंच असेल मैत्रिणींनो. चला उद्या भेटूया आपण. बाय.